एकदा एक व्यक्ती एका शेतकऱ्याकडे त्याच्या फार्म हाऊसवर नोकरी मागण्यासाठी आला. शेतकऱ्याने त्याला विचारले, तुझ्याकडे असे कोणते स्किल्स आहेत की ज्यामुळे मी तुला माझ्या शेतात नोकरी देऊ? ती व्यक्ती असे म्हणाली, मी कितीही मोठ्या वादळातही शांतपणे झोपू शकतो. शेतकऱ्याला त्याच्या उत्तराचा अर्थ काही समजला नाही, पण त्याला ती व्यक्ती कामाची वाटली, म्हणून त्याने त्या व्यक्तीला कामावर ठेवून घेतलं. काही आठवड्यानंतर रात्री सगळेजण झोपलेले असताना शेतकरी आणि त्याच्या बायकोला अचानक जाग आली. बाहेर खूप मोठं वादळ चालू होतं. अतिशय मोठ्या वादळामुळे ते घाबरले आणि पटकन गडबडीने उठले आणि बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते त्या व्यक्तीला उठवण्यासाठी गेले, मदतीसाठी. एवढं मोठ्या वादळामध्ये आता आपल्याला सगळी काळजी घ्यावी लागेल आपल्या मालमत्तेची. तर त्यांनी बघितलं की तो अतिशय शांतपणे गाढ झोपलेला होता. त्याला उठवण्याचा वेळही त्यांच्याकडे नव्हता, म्हणून ते गडबडीने सगळ्यात आधी गेले आपल्या फार्म हाऊसच्या मेन गेटकडे. त्यांना असं आढळून आलं की मेन गेट अगदी व्यवस्थितपणे पक्का लॉक केलेलं होतं. त्यानंतर ते गेले त्यांच्या गाईगुरांच्या गोठ्याकडे. तर त्यांनी बघितलं सगळ्या गुरांना व्यवस्थित गोठ्यात बांधलेलं होतं आणि गोठा सगळीकडून सेफली पॅक केलेला होता. त्यांना आठवलं की आपण कालच आपला गहू तयार झालेला शेतातून आलेला आहे आणि कदाचित ते गव्हाचं खूप नुकसान झालेलं असावं. ते धावत तिकडे गेले. तेव्हा त्यांनी बघितलं तो शेतातून आलेला सगळा गहू व्यवस्थितपणे पॅक करून गोदामात ठेवून गोदामाला लॉक केलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी असंही बघितलं की शेतीची सगळी अवजारं ट्रॅक्टरसहित व्यवस्थित गॅरेजमध्ये लावून गॅरेजलाही लॉक लावलेलं होतं. एवढ्या मोठ्या वादळातही शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान होण्याचे चान्सेसच नव्हते. आणि तेव्हा शेतकऱ्याला त्याच्या त्या वाक्याचा अर्थ कळाला, कितीही मोठ्या वादळातही मी शांतपणे झोपू शकतो. त्या व्यक्तीने अत्यंत सचोटीने आपले काम केलेले होते. जेव्हा वादळाचा मागमूसही नव्हता, तेव्हाच त्याने आपले काम उद्यावर न ढकलता व्यवस्थितपणे पूर्ण केलेले होते. त्यामुळेच कितीही मोठ्या वादळातही तो शांतपणे झोपू शकत होता. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की वेळेत केलेली तयारी आणि परिश्रम आपल्याला अडचणीच्या काळातही कामाला येतात, नाही का?